पूर्वीच्या काळच्या लोकांचे समजा दात बघितले असतील हो. कधी कधी, हो. तर ते दात अतिशय अजूनही सुरेख आणि छान दिसतात. म्हणजे हो. अगदी खास करून अशा खूप खूप म्हाताऱ्या झालेल्या पण अगदी छान हो. आरोग्य असलेल्या आज्या येस. किंवा आजोबा, येस. त्यांचे दात अगदी खूप छान हसताना त्यांचे दिसतात. दिसतात. बरोबर. पण मग त्यांचे दात आणि आपले दात हो. याच्यामध्ये काय फरक आहे? सो 2 महत्त्वाच्या गोष्टींचा बदल असा झाला, की बेसिकली दाताचं जे फॉर्मेशन होतं ना, प्रोग्रॅमिंग जे सुरू होतं, हं. ते बाळ आईच्या पोटात असतानाच होतं. सो त्यावेळेचं असलेलं वातावरण म्हणजे आता तू बघशील तर आता आपण पुण्याचंच उदाहरण घेऊ. हं. वेन युअर ग्रँडमदर वॉज स्टेइंग हिअर आणि आता आपण ज्या वातावरणात राहतो ह्याच्यात खूप तफावत झालेली आहे. हो. पोल्युशन आहे. सॉईलमधलं न्यूट्रिशन हॅज ड्रास्टिकली गॉन डाऊन. आपण हार्डली असं होतं की आता जे पिकतं ते लगेच आपल्या प्लेटवरती असतं. डझंट हॅपन. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. सो हा जो डेफिसिट क्रिएट झाला आहे त्याचा हा खूप मोठा फरक आहे. म्हणजे जे आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो ना त्याच्यात दातही मोडतात. फिजिशियन असेल, डायटिशियन असेल, न्यूट्रिशनिस्ट असेल, तो भर कशावरती देतो की तुम्ही घरी केलेलं खा. कारण त्याच्यातही आपला कंट्रोल आहे ना की तुम्ही काय वापरताय, कुठल्या प्रकारचं तेल वापरताय, किती साखर Sugars किती टाकताय, वापरताय. किती बरोबर. मीठ टाकताय. सो दॅट इज अंडर युअर कंट्रोल. सिम्पल गोष्ट आहे की आता आपण इव्हन आता दातांच्या बाबतीत स्पेसिफिकली बोलायचं झालं तर व्हॉट एव्हर यू ईट त्याच्यानंतर चूळ भरणं. म्हणजे आता आपल्या घरांमध्ये हे खूप बिंबवलं गेलं आहे, पण आता आपण आपल्या मुलांवरती ते बिंबवू शकतोय का हा प्रश्न आहे. हो. चूळ भरणं हे अतिशय सोपं आहे. म्हणजे आय एम अ बिग फॅन ऑफ इट की मी जसं मी मगाशी म्हणलं की हायड्रेशन हा ऍस्पेक्ट इतका महत्वाचा आहे दाताच्या बाबतीत सुद्धा. दाताचा जो सेकंड लेअर आहे ना त्याच्यामध्ये एक फ्लुइड असतं. ते फ्लुइड जेव्हा कॉम्प्रेस होतं किंवा डिहायड्रेट दात होतो दॅट फ्लुइड गेट्स कॉम्प्रेस्ड आणि म्हणून सेन्सिटिव्हिटी येते. सो जी ऍड आपण बघतो की दुखतंय, इफ यू इट एनिथिंग कोल्ड, इफ यू इट एनिथिंग हॉट, इट इज दॅट फ्लुइड विच इज गेटिंग कॉम्प्रेस्ड. सो दॅट इज बॉडीज वे ऑफ टेलिंग यू की बॉस तू जे काय करतोय ते करू नको. इट्स नॉट गुड. जस्ट स्टॉप वॉट एव्हर यू आर डुईंग. सो ते तेवढ्या लेवलवरती असेल तर दॅट इज ट्रीटेबल. तुम्ही टूथपेस्ट डिसेन्सिटायझिंग वापरा, दॅट वर्क्स. पण त्याचं कॉझिटिव्ह फॅक्टर जर का कीड असेल किंवा गम इन्फेक्शन असेल यू नीड टू व्हिजिट अ डेंटिस्ट. दात ना असा स्वतःला बरा नाही करू शकत. म्हणजे जसं घसा दुखला, यू वेंट टू अ फिजिशियन, ही गेव यू सम मेडिसिन्स आणि आपण बरे झालो. तसं दाताचं होत नाही कारण पण ते स्ट्रक्चर इंट्रिकेट.